लातूर बसस्थानकावरती एक 28 वर्षांची महिला बसलेली होती. त्या ठिकाणी एक पुरुष आला. त्यावेळेला त्या दोघांमध्ये बसून गप्पा चालू झाल्या. ती महिला म्हणते की काय काम करता? ते पोरगा जो पुरुष होता तो म्हणतो की मी शिक्षक आहे एका मराठी शाळेमध्ये. आता हा तिला विचारतो की तुम्ही काय करता? ती सांगते की काही नाही, कामाच्या शोधात आहे. तो म्हणला माझ्याकडे एक काम आहे. आमच्या शाळेमध्ये भात बनवण्यासाठी एका महिलेची गरज आहे. ते काम करतात का? त्या महिलेला पण कामच पाहिजे होतं. त्यामुळे ती होकार देते. आता या दोघांमध्ये मोबाईल नंबर एक्सचेंज होतात. पण तो अशी काही तिच्यापाशी मागणी करतो. ती मागणी पूर्ण करण्यासाठी त्या महिलेला तो पुरुष लॉजवरती घेऊन जातो आणि त्या ठिकाणी जाऊन असं काही करतो तिच्यासोबत. त्यामुळे ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे. या पूर्ण घटनेचा उलगडा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, अनिता नावाची 28 वर्षांची महिला तिच्या पतीच्या घरून तिच्या माहेरी निघालेली होती. तिचा पती दारू प्यायचा, पैसे उडवायचा, तिला मारहाण करायचा. अजूनपर्यंत तिला संतान नव्हतं. पण तिच्या पतीच्या त्रासाला कंटाळून रडत चाललेली होती. त्या ठिकाणी लातूर बस स्थानकावरती येऊन बसली. त्यावेळेला ती त्या ठिकाणी रडायची, बसायची. एस टी येण्यासाठी टाईम होता. गावखेड्यामध्ये जाण्यासाठी एस टी उशिराच येते. काहीतरी 3, 4, 5 तासांनी एक एस टी असते. त्यामुळे तिला त्या ठिकाणी बसावं लागलं. खाण्यापिण्यासाठी पैसे नव्हते खिशामध्ये. तिकिटापुरते कसे तरी शेजापाजाऱ्याकडून मागून आणलेले पैसे. आता अशा महिलांचे हाल बेकार असते. त्यावेळेलाच ती रडत असताना एका व्यक्तीने तिला बघितलं. 35 वर्षाचा व्यक्ती ज्यावेळेला या महिलेला बघतो, तिच्यापाशी जाऊन म्हणतो की का रडताय तुम्ही? तिने पूर्ण सांगितली घटना, मन मोकळं केलं त्याच्यापाशी. त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये काय विचार आला काय माहिती, तो त्या महिलेला धीर देऊ लागला. आता ही जी अनिता आहे, सुनीता, आता या महिलेनं पण पूर्ण मन मोकळं त्याच्यापाशी केलं होतं. तिलाही वाटलं की असू द्या, आपलेच माणसं आहेत असं म्हणून तिने मन मोकळं तर केलं होतं. पण ती शेवटी म्हणते की आता मी पतीच्या इकडे जाणार नाही. तो व्यक्ती जो की रामपाल होता, तो म्हणतो बरोबर आहे, तुम्ही जाऊच नका, तुमच्यासोबत त्रास होतोय. आता ती महिला म्हणते की मला काम पाहिजे. कुठं तर काम भेटलं म्हणजे ना मी निवांत त्या ठिकाणी काम करत बसेल, म्हणजे पतीची गरज पडणार नाही. आता हा रामपाल त्या महिलेला म्हणतो की हो, आमच्या शाळेमध्ये ना भात बनवण्यासाठी एका महिलेची गरज आहे, तर तुम्ही भात बनवू शकता का 150-200 पोरांचा? ती महिला हो म्हणते, मी बनवू शकते. आता हा रामपाल तिला म्हणतो की मी ठीक आहे, मी शाळेकडे चाललेलो आहे, त्या ठिकाणी मी मुख्याध्यापकाशी बोलतो, तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला कॉल करेन. ठीक आहे, महिला त्याला नंबर देते. ते दोघं त्यांच्या वाटेने निघून जातात. ज्यावेळेला ती महिला घरी पोहोचली त्याच्या 2-3 दिवसानंतर हा रामपाल तिला कॉल करतो आणि म्हणतो की आमचे मुख्याध्यापक होकार दिलाय आणि तुम्हाला लातूरला यावं लागेल. त्यावेळेला गावाकडे पोहोचलेली ही महिला ती जी बॅग भरते आणि लातूरच्या बस स्थानकावरती येऊन बसते. त्यावेळेला हा व्यक्ती रामपाल त्याच्या गाडीमध्ये त्याचा मित्र आणि एक ड्रायव्हरला घेऊन आलेला होता. 4 चाकी गाडी होती. बस स्थानकावरती आला, कॉल केला, बस स्थानकाच्या बाहेर बोलवलं. गाडी घेतली आणि रस्त्याने चालायला लागला. पण तो त्यावेळेला गाडी चालत असताना तिला म्हणतो की त्या महिलेला, विषय असा आहे की हे आमचे मुख्याध्यापक यांचं असं म्हणणं आहे, मी काम तर देईन, पण भात बनवून झाल्यानंतर त्या महिलेला माझ्यासोबत थोडा टाईम घालवावा लागेल. आता ही महिला पूर्ण गोष्ट समजून जाते. निराश होती, हताश होती, काही करू शकत नव्हती. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तिच्याच या अवस्थेचा फायदा हे दोघं घ्यायचा विचार करत होते. आता हे म्हणले की हे सगळं काम आत्ताच करावं लागेल, ट्रायल द्यावं लागेल. त्यावेळेला ही महिला त्यांना नकार द्यायला लागली. त्यावेळेला त्या दोघांनी काही ऐकलं नाही. तिचा हातपाय ओढून धरलं आणि गाडी लॉजकडे घेऊन गेली. त्यावेळेला ती महिला त्यांना विरोध करत होती, पण ते काय दोघं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्या दोघांनी तिच्यासोबत त्या ठिकाणी लॉजवरती नेऊन जे कृत्य करायचं होतं ते केलं. या दोघांची ज्यावेळेला तृप्ती झाली त्यावेळेला म्हणली ठीक आहे, तुला काम देतो, उद्यापासून ये. पण या महिलेला हे सगळं बरोबर वाटलं नाही. त्यामुळे तिने लगेच जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर नंबर दिला आणि त्या व्यक्तीचं नाव सांगितलं, त्या लॉजचं नाव सांगितलं, घडलेली पूर्ण घटना सांगितली. आता पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या लॉजवरती धाड टाकली. त्या ठिकाणी ते दारू पीत बसलेले होते. त्यांना अटक केली आणि आता पोलिसांच्या ताब्यात आहेत हे दोघं पण. या महिलेने तर त्या ठिकाणी जिचं या दोघांवरती आता योग्य ती कारवाई पोलीस करतीलच. पण आता यामध्ये मित्रांनो मला सांगा, यामध्ये चूक कोणाची? काही वेळाच्या ओळखीनंतर या महिलेने या व्यक्तीसोबत जाणं बरोबर होतं का चूक होतं? याच्याबद्दल कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल पण सबस्क्राईब नक्की करा.